इकडे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचं यंदाचं 133वं वर्ष आहे। पुण्यातील भाऊसाहेब रंगारी यांच्या मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। 10 दिवसांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जात असून उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधीने। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख आहेत पुनीत बालन। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, यंदाचं कितवं वर्ष आहे आणि मोठ्या उत्साहात जे आहे ते गणपती विराजमान होत आहेत? 133 वर्ष आहे। हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट याचं आगमन मिरवणुकीची सुरुवात झाली आहे आणि खूप आनंद आहे, जल्लोष आणि उत्साह आहे। पुढच्या 10 दिवसामध्ये कशा पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले? नाही, पुढच्या 10 दिवसांनी अनेक धार्मिक आणि परंपराला जपून जे धार्मिक कार्य आहे ते ट्रस्टमध्ये होणारच आहे। पण विशेषतः महाकाल आपले उत्तराखंड महाकाल आहे, लालबागला जे विसर्जन मिरवणुकीला स्वरांजली ब्रास बँड असते ती आहे, अमरोक असतील, असे अनेक गायक त्यांची सेवा बाप्पाच्या चरणी प्रदान करणारे आणि याच्यासोबत धार्मिक गुरु जया किशोरी असतील, गौर गोपालदास असतील, परमपूज्य आचार्य गोविंद गिरी महाराजजी असतील, असे अनेक संत किंवा महंत असतील हे बाप्पाच्या दर्शनाला येणार। एबीपी माझाच्या प्रेक्षकांना गणपतीच्या कशा पद्धतीने? मी सर्व एबीपी माझाच्या प्रेक्षकांना सार्वजनिक गणेश उत्सवाची शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगेल की पुण्याचा गणेश उत्सव हे वैभवशाली असतो, तर सगळ्यांनी या उत्सवात सहभाग होऊन दर्शनासाठी यावं। राजेश बिडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।